आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. चिकोडी तालुक्यात सुक्षेत्र येड्डूर श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सव महारथोत्सवाचा एक भाग म्हणून भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री शैल जगद्गुरू डॉक्टर चणसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते मोफत आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. स्वामीजी म्हणाले, भक्तांना उत्तम आरोग्य मिळावं म्हणून हे शिबिर आयोजित केले. आरोग्य हे जीवनातील एक मोठं वरदान आहे. निरोगी असणं म्हणजे माफक प्रमाणात अन्न खाणं. आपण अनेकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपण आपली जीवनशैली ठरवली पाहिजे. जर आपल्याला काहीही साध्य करायचं आहे, आपले आरोग्य चांगलं पाहिजे, अधिक काळजी घेतली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं. नंतर HDHO SS गडाद म्हणाले, येड्डूर गावात सुरू असलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा. तंबाखू गुटखा सेवनामुळे अनेकांना कर्करोग होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. प्रसिद्ध नाडीतज्ञ डॉक्टर मनीषाताई गुरव म्हणाल्या, पल्स थेरपी ही ऋषीमुनींच्या काळापासून चालत आलेली उपचार पद्धत आहे. पल्स थेरपीमुळे भविष्यातील आजार ओळखण्यास मदत होते. पल्स थेरपीनं अनेक रुग्ण बरे होऊन निरोगी आयुष्य जगतात. मोफत आरोग्य शिबिरात हृदय, कान, नाक, घसा, कर्करोग, नाडीसह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. या संदर्भात भगवान श्री रेणूक अंबिका नगरचे शहापूर जमखंडी, अमोल भोजे, स्वप्नील कनिरे, विद्याश्री पाटील, अडवैया, अरलिक मठ्ठीमन, कमते सर, मलया जडे, चनापा हकरे इत्यादी उपस्थित होते. SB ನ್ಯೂಸ್साठी ಇಂಗಳಿहून ರಾಜು ಕೋಳಿ. ಸುಖವಾಗಿರೋದಕ್ಕೆ ಅನೇಕ ಭಾಗ್ಯಗಳನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಕೆಲವರು ಆಸ್ತಿ, ಸಂಪತ್ತು, ದುಡ್ಡು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಭಾಗ್ಯ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡರು. ಆದರೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ನಿಜವಾದ ಭಾಗ್ಯ ಯಾವುದು ಅಂದರೆ ಆರೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯವೇ ನಿಜವಾಗಿರುವಂಥ ಭಾಗ್ಯ. ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಭಾಗ್ಯಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸ್ಬೋದು. ಎಲ್ಲ ಭಾಗ್ಯಗಳಿದ್ದು ಆರೋಗ್ಯನೇ ಕೈ ಕೊಡ್ತು ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಭಾಗ್ಯಗಳು ನಿರರ್ಥಕಾಗಿ ಹೋಗ್ತವೆ. ಅದಕ್ಕೆ ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹಿತಮಿತವಾದ ಆಹಾರವನ್ನು ಸೇವನೆ ಮಾಡೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಆಗಾಗ ವೈದ್ಯರ ಸಲಹೆಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನ ಶೈಲಿಯನ್ನು ನಿರ್ಧರಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು. ಇನ್ನು ಕೆಲವರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ರೋಗಗಳು ಬಂದಿರ್ತವೆ. मी हरिभक्त परायण डॉक्टर सौ मनीषाताई गुरव, नाडी परीक्षण तज्ञ तासगाव. तर आदरणीय महाराजांना प्रथम आपण सर्वांनी वंदन करूया. कारण इथं हा जो यात्रेनिमित्त आपल्याला सेवा करण्याचा योग आलेला आहे. कारण सेवा ही भगवंताला खूप आवडते. तर मी नाडीतज्ञ अगदी आता नॉर्मलपासून कॅन्सरपर्यंत जे की प्राचीन विद्या आहे, ऋषीमुनींच्या काळापासून चालत आलेलं हे एक शास्त्र आहे, प्राचीन कला आहे. आणि ती मी अवगत केली. कशामुळं? भगवंताच्या साधनेमुळे. महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून निदानासाठी पेशंट येतात आणि बरे होतात. तर ही सेवा भगवंताला अर्पण करून इथं कोणाला जे काही प्रॉब्लेम आहेत हे नाडी परीक्षणाद्वारे अचूक निदान पेशंटला न काही सांगता नाडीमधून होत आहे. तर हे आपण सेवा सुरू करूया. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.